मुख्यमंत्री इकडे कल्याण दौऱ्यावरती आहेत, शरद पवार देखील कल्याण दौऱ्यावरती आहेत, तर उद्धव ठाकरे मात्र छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती असणार आहेत। आज गंगापूर तसेच वैजापूर मधील जनतेसोबत उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत। उद्धव ठाकरे यांची सकाळी 10 वाजता अर्थातच थोड्याच वेळात ते छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचतील। त्यानंतर ते शहरातील पूर्व, पश्चिम आणि मध्य विधानसभेतील एकत्रित येऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत, पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत। उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहेत। आपण पाहतो एकीकडे खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण दौऱ्यावरती आहेत, शरद पवार हे देखील कल्याण दौऱ्यावरती आहेत। उद्धव ठाकरेंचा मात्र आता छत्रपती संभाजीनगरचा दौरा पाहायला मिळतोय। सकाळी अगदी थोड्याच वेळात ते छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचल्याचं आपण पाहणार आहोत। तर या संदर्भातले अधिकचे अपडेट आपण फरक घेऊयात। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत फोन लाईव्ह जोडले जात आहेत। खरं तर सचिन, उद्धव ठाकरे यांचा खरं तर आज छत्रपती संभाजीनगरचा दौरा आहे, कधीपर्यंत ते पोहोचतील आणि त्या ठिकाणी सध्या ठिकठिकाणी ते पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहे, त्या ठिकाणी कशी परिस्थिती आहे, कोणता तयारी केली जाते का, नेमके अपडेट काय सध्याचे? ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी भव्य अशा सभा होत आहेत। त्यांचा हा दौरा महत्वाचा असणार आहे, कारण या दौऱ्याच्या माध्यमातून आगामी निवडणुकांसाठी जी आहे ती जोरदार तयारी त्यांची सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगरातील ग्रामीण भागामध्ये तालुक्यांमध्ये 3 ठिकाणी सभा होत आहेत आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुद्धा सभा होत आहे। आगामी निवडणुकांची तयारी करण्यासाठी भाजपही सज्ज झालेला आहे। भाजपचे बडे नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शहा देखील छत्रपती संभाजीनगरात सभा घेत आहेत। ती 15 तारखेला असणार आहे, मात्र त्यांच्या आधी उद्धव ठाकरे ही सभा घेत आहेत आणि आगामी निवडणुकांची तयारी जी आहे ती छत्रपती संभाजीनगरामध्ये जोरदार सुरू आहे। अगदी सचिन, उद्धव ठाकरे नेमका आता पदाधिकाऱ्यांना कोणता कानमंत्र देणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।